जिल्ह्यात 16 ठिकाणी भेसळयुक्त शिंदी विक्रीची आस्थापना तात्काळ बंद करावीत या मागणीसाठी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सांगली जिल्हा अधिकारी कार्यालय समोर सुरू होते। या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन सांगली जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानंद यांनी अन्न औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त राजाराम समुद्रे व राज्य उत्पादन विभाग जिल्हा अधीक्षक प्रदीप पोटे यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार राज्य उत्पादक शुल्क विभागाने भेसळयुक्त शिंदी विक्री आस्थापनास भेट देऊन तेथील नमुने हाफकिन संस्थेकडे पाठवण्यात आले, तर अन्न औषध प्रशासनाने 3 आस्थापनावर छापा टाकून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, असे लेखी पत्र सोमवारी दिनांक 4/3/2024 रोजी आंदोलनस्थळी येऊन पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले, सांगली जिल्हा अध्यक्ष शिवश्री सत्वशील पाटील यांना देण्यात आले। यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त राजाराम समुद्रे यांनी आंदोलक सत्वशील पाटील यांना सरबत देऊन आमरण उपोषण आंदोलनाची सांगता करण्यात आली। यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयसिंग कांबळे, राज्य उत्पादक शुल्क विभागाचे निरीक्षक उपस्थित होते। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।